शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी रावसाहेब दानवे यांची पोलीस अधीक्षकांची भेट। शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांची भेट घेऊन कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याची मागणी केली आहे। शहरात अलीकडच्या काळात खून, दरोडे, चोरी, दगडफेक आणि पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दत्तनगर परिसरातील सिंधी कॉलनी परिसरात 2 दिवसांपूर्वी झालेल्या दगडफेकीत काही नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जालना शहरातील दत्तनगर येथील सिंधी कॉलनी इथं राजू मोटानी, अनिल मोटानी यांच्यावर व यांच्या परिवारावर काही लोकांनी दगडफेक करत हल्ला केला। तसेच पत्रकार राहुल मुळे यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याचा तसेच पत्रकार संतोष भुतेकर यांना धमकावून मारहाण करण्यात आल्याच्या प्रकरणाचाही उल्लेख करण्यात आला आहे। यावेळी शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी, गुन्हेगारांवर कडक कायदेशीर पावलं उचलावीत आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करावी अशी मागणी रावसाहेब दानवे यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे। यावर जिल्हा पोलीस प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती कठोर पावलं उचलली जातील असा विश्वास व्यक्त करण्यात आला। यावेळी माजी आमदार तथा भाजप नेते कैलास गोरंट्याल, जालना महानगरपालिकेच्या महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, भाजप महानगर अध्यक्ष भास्कर दानवे, नगरसेवक अक्षय गोरंट्याल, नगरसेवक अर्जुन गेई, नगरसेवक सिद्धिविनायक मुळे, माजी नगरसेवक जीवन साले, नगरसेवक कल्याण भदाणेकर, पाणी पुरवठा सभापती पूनम स्वामी राजस्वामी, उपसभापती पद्मा मानधने, विजय चौधरी, मोटाणी परिवार, सिंधी कॉलनीतील व्यापारी मंडळींची आदींची उपस्थिती होती।